Hello friends, so today we are going to learn the English workshop of class 10th English unit 3.3 stopping by woods on a snowy evening. English workshop by Mr. Azbe sir. The first activity is chit chat. In the chit chat, share this chat with your benchmates or classmates. हा चिट चॅट बेंचवर बसलेल्या मित्रासोबत किंवा वर्गमित्रासोबत शेअर करायचा आहे. वेअर डिड यू गो फॉर अ पिकनिक रिसेंटली? तुम्ही नुकतेच कुठे सहलीसाठी जाऊन आलेले आहात का? आय वेंट टू औरंगाबाद फॉर अ पिकनिक रिसेंटली. मी औरंगाबादला सहलीसाठी जाऊन आलेलो आहे. हू ऑल अकंपनीड यू? तुमच्यासोबत त्या ठिकाणी कोण कोण आलेलं होतं? माय फ्रेंड्स अँड टीचर्स अकंपनीड मी देअर. माझे मित्र आणि माझे शिक्षक माझ्यासोबत तिकडे आलेले होते. वाय डिड यू सिलेक्ट दॅट पिकनिक स्पॉट? तुम्ही ते सहलीचं ठिकाण का निवडलं? आय सिलेक्टेड दॅट पिकनिक स्पॉट बिकॉज इट इज व्हेरी ब्युटिफुल प्लेस टू सी. ते पाहायला खूप सुंदर ठिकाण आहे अँड इट इज हिस्टॉरिकल आणि ते ऐतिहासिक स्थळ आहे. व्हॉट गेम्स फूड साईट डिड यू एन्जॉय देअर? तुम्ही कोणते खेळ तिथं आनंद घेतला? कोणत्या खाद्यपदार्थांचा दृश्यांचा तुम्ही त्या ठिकाणी आनंद घेतला? आय एन्जॉयड स्विमिंग, हॉर्स रायडिंग अँड इटिंग टेस्टी डिशेस. मी त्या ठिकाणी पोहण्याचा, घोडसवारी करण्याचा आणि स्वादिष्ट पदार्थ खाण्याचा आनंद घेतला. व्हॉट डिड यू फील वेन इट वॉज टाईम टू रिटर्न होम? परत येण्याची वेळ आली तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? आय वॉज व्हेरी सॅड. मला दुःख वाटत होतं. बिकॉज आय डिड नॉट लाईक टू कम बॅक फ्रॉम देअर. कारण तिथून मला परतच येऊ वाटत नव्हतं. लुक ॲट द पिक्चर्स अँड फ्रेम क्वेश्चन्स. खालील चित्र पहा आणि त्याच्यावरती प्रश्न तयार करा. द फर्स्ट क्वेश्चन इज गिवन फॉर यू. एक या ठिकाणी आपल्यासाठी उदाहरण म्हणून प्रश्न बनवून दिलेला आहे. व्हेर आर द ट्रेकर्स ट्रेकिंग? हे पर्वतारोहक कुठे पर्वतारोहण करत आहेत? वाय आर दे गोईंग देअर? ते तिकडे का जात आहेत? हाऊ आर दे वॉकिंग ऑन द स्नो? ते बर्फावर कसं चालत आहेत? इज इट इझी टू क्लाइंब द माउंटेन्स? हे पर्वत चढणं सोपं असतं का? कॅन यू क्लाइंब द माउंटेन्स लाईक देम? तुम्हीही त्यांच्यासारखे पर्वत चढू शकता का? द नेक्स्ट इज आवर इंग्लिश वर्कशॉप ऑफ दिस पोएम. पुट राईट मार्क इन फ्रंट ऑफ द ट्रू स्टेटमेंट ऑर मार्क रॉंग मार्क इन फ्रंट ऑफ द फॉल्स स्टेटमेंट्स. म्हणजे चुकीच्या वाक्यासमोर चुकीचं चिन्ह लिहायचं आहे आणि बरोबर वाक्यासमोर तुम्हाला राईट टिक मार्क करायचं आहे. पहिलं वाक्य आहे द स्पीकर स्टॉप्स टू वॉच रेन फॉलिंग अमंग द ट्रीज. तो कवी त्या ठिकाणी पाऊस पडताना पाहण्यासाठी थांबलेला आहे. पाऊस तिथं पडत नव्हता, ॲक्च्युअली तिथं स्नोफॉल होत होता, म्हणजे इट इज रॉंग. दुसरं वाक्य द ओनर ऑफ द वूड्स इज नोन टू द स्पीकर. त्या जंगलाचा जो मालक आहे तो कोण आहे हे कवीला माहीत आहे आणि हे बरोबर आहे. कवितेत त्याचा उल्लेख आलेला आहे. आय थिंक आय नो मीन्स इट इज राईट. द थर्ड सेंटेन्स इज देअर द हॉर्स इज वरीड अबाउट द कोल्ड अँड वॉन्ट्स टू कीप गोईंग. म्हणजे घोड्याला थंडीविषयी चिंता वाटते आहे आणि त्याला पुढे जाण्याची इच्छा आहे. यस इट इज राईट. देअरफॉर इट वॉज गिविंग हिज हार्नेस बेल अ शेक. म्हणूनच तो आपल्या घंटी हलवून कवीला तिथून पुढे निघण्यासाठी अर्जस करत होता. इट इज राईट. द स्पीकर डझंट एम्पसाइज अपॉन द ब्युटी ऑफ वूड्स ही इज पासिंग थ्रू. कवी ज्या जंगलामधून जातोय त्या जंगलाच्या सौंदर्याकडे त्याचं लक्ष नाही आहे. इट इज फॉल्स स्टेटमेंट. हे चुकीचं वाक्य आहे. बिकॉज द स्पीकर इज इम्प्रेस्ड बाय द ॲटमॉस्फिअर. कारण त्या वातावरणाला पाहून कवी अगदी भारावून गेलेला आहे. फाइंड आउट लाईन ऑर लाईन्स फ्रॉम द पोएम ॲज अ प्रूफ फॉर द फॉलोइंग एक्सप्लेनेशन्स. खाली वर्णन आलेल्या ओळी आपल्याला कवितेमधून शोधायच्या आहेत. द फर्स्ट सेंटेन्स इज देर इज नो वन टू कॅच द स्पीकर ट्रेसपासिंग. कवीला तिथून जाताना पाहायला कुणी देखील नाही. हे कोणत्या ओळीतून आपल्याला समजतं? ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हेअर या ओळीतून आपल्याला समजतं. द लिटल हॉर्स ड्रॉ हिज मास्टर्स अटेन्शन. तो छोटासा घोडा आपल्या मालकाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो. हे कोणत्या ओळीतून आपल्याला समजतं? ही गिव्ज हिज हार्नेस बेल अ शेक. हिज हॉर्स सीम्स अँक्शियस टू कीप ऑन गोईंग. त्याच्या घोड्याला पुढे जाणं योग्य वाटतं, थांबणं योग्य वाटत नाही. हे कोणत्या ओळीवरून आपल्याला समजतं? माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विट. द स्पीकर प्रेफर्स टू स्टे बट इज फोर्स्ड टू मूव्ह ऑनवर्ड. कवीला त्या ठिकाणी थांबावं वाटतंय पण पुढं जाणं ते जरुरीचं आहे. हे कोणत्या ओळीवरून आपल्याला समजतं?
बट आय हॅव प्रॉमिसेस टू कीप या ओळीवरून. द पोएम इज सेट इन द बायगॉन इरा. ही कविता इतिहासामध्ये घडून गेलेली आहे, म्हणजे भूतकाळातली कविता आहे. हे आपल्या कोणत्या ओळीवरून आपल्याला हे समजतं? द वूड्स आर लवली डार्क अँड डीप या ओळीवरून आपल्याला समजतं. हे स्टेटमेंट्स लिहून घ्या. थर्ड ॲक्टिव्हिटी, द पोएम इज बिलीव्ड टू हॅव अ रेफरन्स टू द पोएट्स लाईफ इटसेल्फ. कवीने या कवितेतील घटकांचा आपल्या जीवनातील घटकांशी संबंध जोडलेला आहे. द स्पीकर्स जर्नी, इथे जर्नी कोणता आहे, प्रवास कोणता आहे, तर इट इज द लाईफ जर्नी ऑफ द पोएट. कवीच्या जीवनाचा प्रवास आहे. दुसरी गोष्ट आहे स्नोवी इव्हिनिंग. कवीने आपल्या जीवनातील कोणत्या गोष्टीला स्नोवी इव्हिनिंग असं म्हटलेलं आहे? एव्हरलास्टिंग पीस इज स्नोवी इव्हिनिंग. लवली डीप डार्क वूड्स, कवीने लवली डीप डार्क वूड्स कशाला म्हटलेलं आहे? ओल्ड एज, जुना काळ, गेलेला काळ. प्रॉमिसेस, कवीने या ठिकाणी प्रॉमिसेस वचन कशाला म्हटलेलं आहे? ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांना म्हटलेलं आहे. आणि स्लीप, कवी या ठिकाणी झोप कशाला म्हणतो? तर डेथ इज द लास्ट स्लीप ऑफ एव्हरीवन्स लाईफ. मृत्यू हे प्रत्येकाच्या जीवनाच्या शेवटची एक झोपच असते. ॲक्टिव्हिटी नंबर 4, टेल वेदर द राईम स्कीम ऑफ द फॉलोइंग स्टांजा इज राईट ऑर रॉंग. खाली दिलेल्या ज्या राईम स्कीम आहेत त्या योग्य आहेत की अयोग्य आहेत हे सांगा. फॉर द रॉंग राईम स्कीम गिव्ह द करेक्ट वन. आणि एखादी चुकीची जर राईम स्कीम खाली दिलेली असेल तर त्यासाठी योग्य राईम स्कीम निवडा. द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा इज ए बी ए. इट इज राईट. द राईम स्कीम ऑफ द सेकंड स्टांजा इज बी बी सी बी. इट इज ऑल्सो राईट. The rhyme scheme of the third stanza is CCDC. It is also right. But the rhyme scheme of this last stanza is not right. Here it is given DDED, but the correct rhyme scheme is DDDD. Give your own rhyming words for the following. खाली दिलेल्या शब्दांसाठी आपल्याला स्वतःचे रायमिंग वर्ड शोधायचे आहेत. हाऊस या शब्दाशी राईम करणारे शब्द आहेत माऊस अँड लाऊस. वूड्स या शब्दाशी राईम करणारे शब्द आहेत गुड्स अँड फूड्स. इजी या शब्दाशी राईम करणारे शब्द आहेत अनइझी अँड ब्रिझी. वाइंड या शब्दाशी राईम करणारे शब्द आहेत फाइंड अँड माइंड. डार्क या शब्दाशी राईम करणारे शब्द आहेत पार्क अँड मार्क. वॉच या शब्दाशी राईम करणारे शब्द आहेत मॅच आणि बॅच. सिक्स्थ ॲक्टिव्हिटी इज देअर. मॅच द लाईन्स ऑफ द पोएम विथ देअर फिगर ऑफ स्पीच. या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत आणि त्या ओळीशी कोणत्या ओळीचा कोणता फिगर ऑफ स्पीच आहे याची आपल्याला जोडी लावायची आहे. द फर्स्ट लाईन इज देअर हुज वूड्स दीज आर आय थिंक आय नो. या वाक्यामध्ये उलटक्रम वाक्याचा वापरण्यात आलेला आहे. खरं वाक्य पाहिजे होतं आय थिंक हुज वूड्स आर दीज आय नो किंवा आय थिंक आय नो हुज वूड्स आर दीज असं पाहिजे होतं, पण उलट क्रम आला आहे. म्हणजे पहिलं जे वाक्य आहे इट इज एक्झाम्पल ऑफ इन्व्हर्जन. हे इन्व्हर्जन या अलंकाराचं उदाहरण आहे. दुसरं वाक्य आहे द वूड्स आर लवली डार्क अँड डीप. या वाक्यामध्ये डार्क आणि डीप हे दोन शब्द, डी या शब्दाने डार्क आणि डीप डी डी या साऊंडचा या ठिकाणी उल्लेख झालेला आहे, उच्चार झालेला आहे, म्हणून हे अलिट्रेशन या फिगर ऑफ स्पीचचं उदाहरण आहे. थर्ड वन अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. ही दोन्ही वाक्ये जे आलेले आहेत हे जशास तसे रिपीट झालेले आहेत, त्याची पुनरावृत्ती झालेली आहे, म्हणून हे रिपिटेशन या अलंकाराचं उदाहरण आहे. आणि द लास्ट सेंटेन्स फोर्थ सेंटेन्स माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विर. हे पर्सॉनिफिकेशन या अलंकाराचं उदाहरण आहे. कारण पर्सॉनिफिकेशनमध्ये मानवेतर घटकां जी मानवाप्रमाणे गुण दाखवले जातात. या ठिकाणी थिंक करणं हा मानवाचा गुण आहे, पण या लिटल हॉर्सला या ठिकाणी कवीने दिलेला आहे माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्विर. घोड्याला वाटत असावं, पण वाटणं हा गुण जो आहे तो मानवाशी निगडीत आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 7 मॅच द वर्ड्स गिवन इन ग्रुप ए विथ देअर मीनिंग इन ग्रुप बी. म्हणजे ए आणि बी या कॉलममध्ये दिलेल्या आपल्याला शब्दांच्या जोड्या लावायच्या आहेत. मिस्टेक याचा समानार्थी शब्द आहे एरर. याचा अर्थ पहिल्याची जोडी आहे सी. डॉनिफ्लेक्स या अर्थाचा शब्द आहे सॉफ्ट स्नो फॉलिंग. याचा अर्थ ई ही जोडी बसते. तिसऱ्याचं उत्तर येईल, तिसऱ्या शब्दाची जोडी असेल वूड्स. वूड्स म्हणजे फॉरेस्ट. इथं जंगल या शब्दाचा अर्थ आहे फॉरेस्ट, म्हणजे डी ही जोडी या ठिकाणी बसते.
आणि क्विर म्हणजे जरा विचित्र वाटत असावं या शब्दाचा अर्थ आहे विचित्र. या ठिकाणी स्ट्रेंज म्हणजे विचित्र ए या शब्दाची जोडी बसते. कंप्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम बाय ॲडिंग सुटेबल डिस्क्रायबिंग वर्ड्स इन द बॉक्सेस. वन इज डन फॉर यू. या ठिकाणी आपल्याला या बॉक्समध्ये याचे विशेषण शब्द लिहायचे आहेत. एक शब्द आपल्याला या ठिकाणी त्यांनीच दिलेला आहे डार्केस्ट इव्हिनिंग, दुसरा आहे मेमोरेबल इव्हिनिंग, तिसरा आहे चिअरफुल इव्हिनिंग, चौथा आहे फ्रॉस्टी इव्हिनिंग आणि पाचवा आहे क्वाईट इव्हिनिंग. याचा अर्थ काय आहे? डार्केस्ट इव्हिनिंग म्हणजे काळोखाची सायंकाळ, मेमोरेबल इव्हिनिंग म्हणजे अविस्मरणीय सायंकाळ, चिअरफुल इव्हिनिंग म्हणजे आनंदमय सायंकाळ, फ्रॉस्टी इव्हिनिंग म्हणजे गारठ्याची सायंकाळ अँड क्वाईट इव्हिनिंग म्हणजे शांत सायंकाळ. वाइंड शब्द या ठिकाणी आलेला आहे. स्ट्रॉंग वाइंड, स्टॉर्मी वाइंड, ब्लस्टरी वाइंड, फ्रेश वाइंड, ब्रिझी वाइंड. या ठिकाणी स्ट्रॉंग वाइंडचा अर्थ आहे जोरदार वारा, स्टॉर्मी वाइंड वादळी वारा, ब्लस्टरी वाइंड प्रचंड जोराचा वारा, फ्रेश वाइंड ताजा वारा किंवा ताजी हवा म्हणतो आपण, आणि ब्रिझी वाइंड मंद वारा, मंद हवा. याच ठिकाणी आपण थांबूया. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.